सध्या राज्यामध्ये महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः प्रेम प्रकरणामधून तरुणीवर हल्ला करण्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. बुधवारी अशाच पद्धतीनं पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या चंदननगर परिसरामध्ये सुद्धा प्रेम प्रकरणामधून एका तरुणीवर ब्लेडनं प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री 8:30च्या दरम्यान घडली. खरं तर हे सगळं प्रकरण काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. खरं तर राज्यामध्ये जर पाहिलं तर महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि विशेषतः प्रेम प्रकरणामधून तरुणींवर प्राणघातक हल्ले होण्याचं प्रमाण सुद्धा सातत्याने वाढत आहे. अशा पद्धतीच्या घटना सातत्याने पुणे असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घडताना पाहायला मिळतात. परंतु बुधवारी रात्री 8:30च्या सुमारास पुण्यातील चंदननगर परिसरामध्ये अशाच पद्धतीनं प्रेम प्रकरणातून एका तरुणीवर प्राणघातक हल्ला केल्याने विशेष म्हणजे या तरुणीवर थेटपणे ब्लेडनं तिचा गळा चिरून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही जी जखमी झालेली तरुणी आहे त्या तरुणीचे नाव आहे उजाला देवी जयसिंग दोहरे. असं 22 वर्षीय तरुणीचं नाव आहे. सध्या ती चंदननगर परिसरामध्ये राहते. परंतु ही जी तरुणी आहे ती मूळची उत्तर प्रदेश मधील आहे आणि ज्या तरुणानं या पद्धतीचं कृत्य केलेलं आहे तो तरुण आणि ही तरुणी पुण्यातील विमाननगर परिसरामधील एका मॉलमध्ये दोघे एकत्र काम करायचे. दोघांची काही काळापासून ओळख होती. या ओळखीचं रूपांतर हळूहळू मैत्रीमध्ये झालं आणि त्यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमामध्ये बुडाले. परंतु गेल्या काही दिवसांपासून हा जो संशयित आरोपी तरुण आहे दिलीप राठोड, ज्याचं वय 22 वर्ष आहे, हा दिलीप राठोड आणि ही जी जखमी झालेली तरुणी आहे त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये सातत्याने वाद सुरू होते आणि सातत्याने हे वाद काही केल्या मिटत नव्हते आणि त्याचमुळे हा जो तरुण आहे दिलीप राठोड यांनी थेटपणे बुधवारी अर्थात 29 एप्रिल रोजी रात्री 8:30च्या सुमारास पठारे वस्ती चंदननगर परिसर जो आहे त्या ठिकाणी ही जी तरुणी ज्या ठिकाणी राहत होती त्या तरुणीचं घर गाठलं आणि घर गाठल्याच्या नंतर त्या तरुणीच्या घरी कोणीच नव्हतं. त्यावेळेस थेटपणे या तरुणानं जे आहे थेटपणे या तरुणीवरती ब्लेडने तिच्या गळ्यावरती वार केला आणि या तरुणीचा गळा चिरला. खरं तर ही तरुणी सगळी जखमी झाल्याच्या नंतर या तरुणीने तात्काळ जे आहे या बाबतीमध्ये तिच्या भावाला फोन केला, तिच्या भावाला व्हिडिओ कॉल केला आणि भावाला सांगितलं की दादा मला अशा पद्धतीने माझ्यावरती जो आहे तो हल्ला झालेला आहे. परंतु हा सगळा हल्ला झाल्याच्या नंतर आजूबाजूचे लोक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर या तरुणीचा भाऊ देखील घटनास्थळी दाखल झाला. तरुणीला तात्काळ एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. सध्या ती ICU मध्ये तिच्यावरती उपचार सुरू आहेत. परंतु या घटनेची माहिती मिळाल्याच्या नंतर पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी खरं तर ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या घराचा पोलिसांनी जो आहे पंचनामा सुद्धा केलेला होता. पंचनामा केल्याच्या नंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जे एव्हिडन्सेस आहेत ते एव्हिडन्सेस गोळा करण्याचं काम सुद्धा पोलिसांनी केलं आणि विशेष म्हणजे ज्यावेळी या तरुणानं हल्ला केला त्यावेळेस हल्ला करून हा तरुण पसार झाला. परंतु त्यापूर्वी ज्यावेळी ह्या तरुणाने थेटपणे या तरुणीच्या घरामध्ये प्रवेश केला त्यावेळेस घरामध्ये कोणीच नव्हतं. ही तरुणी फक्त एकटीच होती. तिचा भाऊ आणि तिच्या भावाची बायको अर्थात तिची वहिनी हे दोघेही जण कामावर गेले. परंतु ज्यावेळेस या तरुणाने प्राणघातक त्या तरुणीच्या गळ्यावरती ब्लेडने वार केला, ज्यावेळेस या तरुणीचा गळा चिरला त्यावेळेस जखमी अवस्थेमध्ये तरुणीने आपल्या भावाला व्हिडिओ कॉल केला आणि भावाला सांगितलं की दादा तू लवकर घरी ये, मला एका मुलानं खूप मारलेलं आहे, माझ्या गळ्यामधून आवाज सुद्धा येत नाहीये, त्यामुळे तू लवकरात लवकर अशा पद्धतीचा व्हिडिओ कॉल या तरुणीने आपल्या भावाला केलेला होता. रक्तबंब अवस्थेमध्ये ज्यावेळेस व्हिडिओ कॉल केला तेव्हा भावाला ही तरुणी पूर्णपणे रक्तबंब अवस्थेमध्ये दिसली आणि त्यानंतर तात्काळ या तरुणीचा भाऊ घराकडे या तरुणीच्या भावाने धाव घेतली. जोपर्यंत तो घराकडे येईल तोपर्यंत आजूबाजूचे नागरिक असतील यांनी या तरुणीला तात्काळ जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाल्याच्या नंतर पोलीस सुद्धा आले. पोलिसांनी सुद्धा घटनास्थळामध्ये धाव घेतली आणि त्यानंतर या तरुणीला अत्यंत जखमी अवस्थेमध्ये अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये ही तरुणी होती. त्यावेळेस पोलिसांनी या तरुणीला विचारलं की बाबा तुला कुणी मारले, तेव्हा त्या तरुणीला बोलता सुद्धा येत नव्हतं. तिने फक्त इशारा केला की मला पेन आणि कागद द्या. त्यानंतर तिच्याकडे पेन आणि कागद देण्यात आला आणि त्यानंतर या तरुणीने या कागदावरती दिलीप राठोड असं नाव लिहिलं आणि त्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास करून या आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु हा जो दिलीप राठोड नावाचा हा जो संशयित आरोपी आहे सध्या तो फरार आहे. परंतु या प्रकरणामध्ये तरुणीचा भाऊ भगतसिंह जयसिंग दोहरे, ज्याचं वय 25 वर्ष आहे, त्यांनी या प्रकरणामध्ये फिर्याद दिलेली आहे आणि या प्रकरणामधला जो संशयित आरोपी आहे दिलीप राठोड याच्यावरती जो आहे तो सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या प्रकरणाचा पोलीस कसून शोध घेत आहेत, या आरोपीचा कसून शोध घेत आहेत. त्याचबरोबर हा नेमका हल्ला कशासाठी झाला, कोणत्या कारणाने झाला, त्या तरुणीचा आणि या
खरंच या मुलाचे प्रेमसंबंध होते का? त्यांच्यामध्ये कोणत्या कारणावरून वाद झालेला आहे? त्याचबरोबर या बाबतीमध्ये सविस्तर सगळी माहिती, पुरावे सध्या पोलिसांकडून गोळा केल्या जात आहेत. या प्रकरणामध्ये पुढे कोणती धक्कादायक माहिती येते, तपासातून काय माहिती उघड होते, सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.